झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमध्ये महिलांवरती होणाऱ्या अत्याचारानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी होते। त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी दखल घेतली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। एखाद्या महिलेवर किंवा तरुणीवर बलात्कार झाला तर तिची तातडीने वैद्यकीय चाचणी करून तिला मानसिक आधार देण्याची गरज असते। पिंपरी चिंचवडमध्ये परिस्थिती काहीशी उलटी आहे। बलात्कारासारख्या घटना घडल्यानंतर पीडित तरुणीच्या तपासणीची सोय उपलब्ध नाही। त्यासाठी पीडित महिलेला तपासणी करता पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये नेलं जात असे। त्यामुळे पीडित मुलीला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत होतं। शिवाय या प्रक्रियेत पोलिसांचाही अधिक वेळ जात होता। त्यामुळे अशा प्रकारच्या वैद्यकीय तपासणीची सोय पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सुरू व्हावी अशी मागणी होते। अशाला यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलचा एवढा गाजावाजा सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार करत असतात, परंतु त्यांच्या या राज्यामध्ये महिलांना मात्र माघारी पुणे शहरात ससून हॉस्पिटलला पाठवलं जातं। हे का? पोलिसांना आता उशिरा का होईना जाग आली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेला वैद्यकीय चाचणीची सोय उपलब्ध करून देण्याची विनंती पोलिसांनी केली आहे। बलात्काराच्या घटना आहेत, त्याच्यानंतर जे व्हिक्टीमची तपासणी आहे ती याच भागामध्ये YCM मध्ये उपलब्ध व्हावी अशी एक मागणी आहे आणि आम्ही सुद्धा त्याबाबत पाठपुरावा करत आहोत। बलात्कार पीडित महिलेला घटनेनंतर मानसिक आधाराची गरज असते, मात्र वैद्यकीय तपासणी वेळखाऊ असल्यानं पीडित महिलेला प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत होतं। त्यामुळे लवकरात लवकर वैद्यकीय तपासणीची सोय पिंपरी चिंचवडमध्ये व्हावी हीच अपेक्षा। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।